नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारने 11 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश दिला। परंतु हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत। आपल्या कमेंटच्या माध्यमातून अनेक लोकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि त्यांचं असं मत आहे की सर, आमची KYC, DBT, आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक किंवा संबंधित सर्व डॉक्युमेंट्स आम्ही तहसील कार्यालयामध्ये देऊन सुद्धा आमचे पैसे अद्याप आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत। काही लाभार्थ्यांचं तर असं म्हणणं आहे की सर, जानेवारी असो, फेब्रुवारी असो, मार्च असो, या कोणत्याही महिन्याचे पैसे आमच्या बँकेत जमा झालेले नाहीत। हे नेमकं काय आहे? लाडकी बहीण योजनेचे पैसे जसे सरसकट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात, PM किसान योजनेचे पैसे जसे एका दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात, नमो शेतकरी योजनेचे पैसे एका क्लिकवरती सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। जर ह्या योजना जर अशा रन केल्या जातात, मग संजय गांधी निराधार अनुदान योजना अशी का की ज्याचे पैसे कोणालाच वेळेवर मिळत नाही? राज्य सरकारच्या माध्यमातून 5 तारीख ही फिक्स केले, परंतु तरीसुद्धा हे 5 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत। तर हा सरकार लाभार्थ्यांच्यावरती अन्याय करत आहे असं त्यांचं मत आहे। तर आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण असं एक उपक्रम राबवला होता की राज्य सरकारला आपण काहीतरी एक दाखवलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे। यासाठी राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये आपण अशी एक संघटना उभी करायला घेतले की त्या संघटनेच्या माध्यमातून निदान तालुक्याचे प्रश्न तरी सुटले जातील। तर त्या अनुषंगाने अनेक तालुक्यातील लोकांनी एकत्र येऊन ग्रुप तयार केलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आणि त्या ग्रुपला मी सुद्धा आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित तहसीलदारांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे किंवा निवेदन देण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहोत। या संघटनेच्या माध्यमातून, या ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्याचं नाही, राज्याचं नाही, तर निदान तालुक्याची जरी कामं झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी आपला या व्हिडिओ बनवण्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो। या उद्देशाने आपण हा उपक्रम राबवलेला आहे। या अनुषंगाने आपण एक दुसरा ॲक्टिव्हिटी आपण करतोय, ती म्हणजे अशी की संबंधित तालुक्यातील जे तहसीलदार कार्यालय आहेत त्या तहसील कार्यालयामध्ये आपल्याला हे पैसे वेळेवर मिळावे। आपल्याला हे पैसे वेळेवर का मिळत नाही, नेमकं अडलंय कुठं, या संदर्भात तहसीलदारांना निराधार निवेदन, बघा, निराधार निवेदन म्हणून आपण देणार आहोत आणि हे प्रत्येक व्यक्तीने दिलं तरी चालणार आहे। ग्रुपने तर द्यावं ही विनंती असणारच आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करून सुद्धा आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सुद्धा हे पैसे खात्यामध्ये का जमा होत नाही हे लेखी स्वरूपात कळलं पाहिजे आपल्याला। आपण काय करतोय, फक्त एखादी यूट्यूबला व्हिडिओ आली की आपण कमेंट्स टाकतो की आम्हाला पैसे आलेले नाही, आम्हाला पैसे आलेले नाही, कधी येणार कधी येणार। पण आपण काहीतरी हालचाली केल्या पाहिजे। या अनुषंगाने आपण तहसील कार्यालयामध्ये निराधार निवेदन आपण देणार आहोत आणि तो निवेदन कसं असलं पाहिजे? आता अनेक लोकांचं म्हणणं असं की सर, आम्ही आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचं निवेदन दिलेलं नाही आहे किंवा तक्रारी किंवा अर्ज केलेले नाही आहेत, मग आम्ही कसं करणार? एक लक्षात ठेवा, आपल्या हक्कासाठी आपण उभं राहिलं पाहिजे। कारण आपण जर त्यांच्याकडून लेखी स्वरूपात काही जर गोष्टी घेतल्या तरच आपल्याला कळणार आहे की हे पैसे का येत नाही। आपण ज्यावेळेस त्यांना अर्ज करतोय किंवा निवेदन देतोय त्यावेळेस त्यांना सुद्धा बंधनकारक असतं की संबंधित निवेदनाला किंवा संबंधित अर्जाला उत्तर देणं। कोणतेही प्रशासकीय कार्यालय असो, तुम्ही कोणताही अर्ज टाका, त्याचं तुम्हाला उत्तर हे मिळतंच, परंतु थोडासा पाठपुरावा सुद्धा करावा लागतो। तर तो सुद्धा आपण कशा पद्धतीने करता येईल याचं आपण पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तहसील कार्यालयामध्ये अर्ज किंवा निवेदन करायचं आहे। तर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आत्तापर्यंत आम्ही निवेदन केलेलं नाही, निवेदनाचा नेमका फॉर्मॅट कसा असावा? तर मी स्क्रीनवरती तो फॉर्मॅट दाखवतोय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची PDF सुद्धा देतोय। ती PDF तुम्ही डाउनलोड करायची आहे आणि तिथे ज्या ज्या गोष्टी चेंज करायच्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगतोय, त्या सर्व चेंज करायच्या आहेत आणि तुमच्या नावासहित तो अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आहे। आता मी स्क्रीनवरती जो फॉर्म दाखवतोय त्या फॉर्ममध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी दिल्या आहेत ह्या आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी पहिलाच मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा, माननीय तहसीलदार, तहसील कार्यालय। आणि तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचा जो तहसील असेल त्या तहसीलचं गाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। विषय बघा, या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे रखडलेले पैसे मिळण्याबाबत हा महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे। अर्जदार, तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्याचबरोबर महोदय, वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे, आता इथे एप्रिल, तुमचं जर समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्याचे पैसे आलेले नसते तर तुम्ही ते सर्व महिने त्या ठिकाणी टाकायचे।
या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने 11 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि शासन निर्णय जाहीर करून सुद्धा एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत। त्याचबरोबर आमचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याचे देखील पैसे अद्याप जमा झाले नाहीत। म्हणजे तुमचे जेवढेही पैसे बाकी असतील त्या सर्व महिने तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेची आवश्यक असलेली सर्व कारवाई म्हणजेच आधार बँक लिंक, डीबीटी ॲक्टिव्ह, त्याचबरोबर हयातीचा दाखला, त्याचबरोबर KYC, त्याचबरोबर संबंधित सर्व कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, हयातीचा दाखला, उत्पन्न दाखला, जे काही कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये आम्ही सादर केलेली आहेत। पूर्ण कामे आमची पूर्ण आहेत, तरीसुद्धा मला म्हणजे स्वतःला जानेवारीपासून आत्तापर्यंत तुम्हाला ज्या महिन्याचे पैसे बाकी असतील तो महिना टाका, आत्तापर्यंत कोणतेही पैसे माझ्या खात्यात जमा झालेले नाही। त्यामुळे हे पैसे त्वरित जमा करावे ही नम्र विनंती। त्याचबरोबर बघा, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी टाकलेला, मुद्दामून टाकलेला आहे। त्याचबरोबर हे पैसे अद्याप आमच्या बँक खात्यात जमा का होत नाही याबाबत संबंधित स्तरावर चौकशी करून त्या संदर्भात मला लेखी स्वरूपात उत्तर मिळावे किंवा आम्हाला मिळावे ही नम्र विनंती, आपला विश्वासू। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सविस्तरपणे निवेदन द्यायचं आहे आणि या निवेदनाची आपल्याला पोच सुद्धा घ्यायची आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून, संबंधित तहसीलदाराकडून लेखी घ्यायचं आहे आपल्याला। बघा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आपल्याला लेखी घ्यायचं आहे, नुसता निवेदन करून सोडायचं नाही, तर आपल्याला लेखी घ्यायचं आणि त्या लेखीमध्ये काय पाहिजे आपल्याला, की हे पैसे नेमकं अडकलेत कुठे, हे पैसे आम्हाला का मिळत नाही। आपण तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या संबंधित जो विभागाचा किंवा समितीचा जो अध्यक्ष असतो, अधिकारी असतो, कर्मचारी, त्याला भेटतो आणि त्याला विचारतो की आमचे पैसे येत नाहीत, तर ते काय म्हणतात की येतील पैसे, तुमचे येतील पैसे, येतील असं। पण आपल्याला परिपूर्ण उत्तर मिळत नाही। आपल्याला काय पाहिजे, हे पैसे का मिळत नाही, आमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे अद्याप का येत नाही याचं लेखी स्वरूपात आपल्याला उत्तर पाहिजे। हे लेखी उत्तर आपल्याला मिळाल्यानंतर यापुढे काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आत्तापर्यंत फक्त आपल्याला लेखी निवेदनं घ्यायची आहेत आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून पुढची कारवाई काय असणार हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहेत। 100% आपल्याला तुमच्या तालुक्यामध्ये बदल करायचा आहे। यासाठी तुम्हाला ग्रुपनुसार, एक संघटनेनुसार एकत्र उभं राहायचं आहे। जर समजा ग्रुप नसेल, संघटना उभी होत नसेल, तर तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या हक्कासाठी, तुमच्या पैशासाठी उभे राहा, निवेदन द्या आणि काम करा। नक्कीच तुमचं पुढील येणारे हप्ते 100% वेळेवर येतील आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वेळेवर का मिळत नाही यासाठी आपण काय करायला घेतलेलं आहे, काय केलं पाहिजे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।